याला वैज्ञानिक आधार आहे. वैद्यकीय क्षेत्रातील सखोल अभ्यासक डॉक्टर विवेक शास्त्री हे आपल्या पुस्तकामध्ये लिहितात, संमोहनाद्वारे मनाची एकाग्रता, स्मरणशक्ती, बुद्धिमत्तेचा विकास साधता येतो. परीक्षेची भीती घालवता येते. संमोहनामुळे न्यूनगंड नाहीसा होतो, सभाधीटपणा येतो. तसेच भारत सरकारने सुद्धा संमोहन उपचाराची वाढती गरज व महत्त्व लक्षात घेता संमोहनाचा प्रचार व प्रसार करा असे सर्व राज्यांना आदेश सोडले आहे. एवढंच नव्हे तर दिल्ली विद्यापीठाने 2007-08 सालापासून विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये सेल्फ हिप्नोसिस टेक्निक्सचा समावेश केला आहे. विद्यार्थ्याच्या अभ्यासातील समस्या म्हणजे अभ्यास करू न वाटणे, अभ्यासात लक्ष न लागणे, केलेला अभ्यास लक्षात न राहणे, अवघड विषय न समजणे, पाठ करून गेलेल्या प्रश्नांची उत्तरे एक्झाम हॉलमध्ये न आठवणे. तसेच मोबाईलचा अतिरेक, चुकीची मैत्री, चुकीचे स्वभाव, चुकीच्या सवयी, चुकीचं वागणं, भिन्नलिंगी आकर्षण, व्यसनं, वाईट नाद लागणं इत्यादी गोष्टी विद्यार्थ्याला अभ्यासापासून दूर घेऊन जातात. ह्या विद्यार्थ्याच्या मुख्य समस्या आहेत आणि यावरती मात करण्यासाठी संमोहन उपचार आणि त्याच्या टेक्निक्स ह्या विद्यार्थ्यांना अतिशय लाभदायक ठरतात. संमोहन उपचारानंतर विद्यार्थ्याची अभ्यासातील आवड, गोडी व इंटरेस्ट दिवसेंदिवस वाढू लागतो. विद्यार्थी न सांगता रोजच्या रोज अभ्यास करू लागतो. त्याची एकाग्रता व स्मरणशक्ती वाढत जाते. केलेला अभ्यास त्याच्या लक्षात राहू लागतो. अवघड विषय समजू लागतात. पाठ करून गेलेल्या प्रश्नांची उत्तरे त्याला एक्झाम हॉलमध्ये सहज आठवतात. सोबतच त्याचे स्वभाव, सवयी, वागणं व व्यक्तिमत्व यामध्ये सुद्धा अपेक्षित बदल व सुधारणा घडवून आणता येते. विद्यार्थी अभ्यासात कच्चा आहे, त्याचे विषय केले आहेत, तो नापास झाला आहे, किंवा विद्यार्थी हुशार आहे परंतु त्याला आणखी हुशार बनवायचं आहे, अशा सर्वच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाला कलाटणी देण्यासाठी समूह उपचार उपयुक्त ठरत आहे. तर आता वाट कुणाची पाहता? हे युग स्पर्धेचं युग आहे. या युगामध्ये जो सरस ठरेल तोच यशस्वी होणार आहे. त्यामुळे तुमच्या बौद्धिक क्षमता विकसित करण्यासाठी आजच आमच्याशी संपर्क साधा.